कोकणसात लाईव्हच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज एक कोकणवासियांसाठी किंवा सिंधुदुर्गवासियांसाठी खूप महत्वाचा क्षण आहे, की जिथे आज एका सिंधुदुर्ग पुत्राचा सन्मान होतोय. महाराष्ट्राच्या प्रदेश भाजपच्या प्रदेश कमिटीमध्ये उपाध्यक्ष पदाचा मान अतुलजी काळसेकर यांना मिळालाय आणि ही खूप मोठी एक सिंधुदुर्गसाठी बहुमानाची गोष्ट आहे. त्या संदर्भात आपण पूर्णपणे त्यांच्याशी चर्चा करणार आहोत, की कशा पद्धतीने ह्या इथपर्यंत तुमचा प्रवास झाला. अतुलजी, सर्वप्रथम कोकण सात लाईव्ह परिवारातर्फे तुमचं अभिनंदन. खूप चांगल्या पदापर्यंत तुम्ही पोहोचला आहात आणि या सगळ्या एकूण वाटचालीमध्ये आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. यापुढेही तुम्ही आणखीन अशी मोठी पदं मिळवत राहो ही एक सदिच्छा व्यक्त करतो आणि आपण चर्चेला सुरुवात करूया. पूर्णपणे धन्यवाद धन्यवाद सर. हा, तर साधारणपणे आपण एक भाजपचे निष्ठावंत आणि कट्टर कार्यकर्ते म्हणून सुरुवातीपासून या सगळ्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट आहात. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा, कोकणचा कसा विकास करायचा याचं एक चांगलं विजन तुमच्याकडे आहे आणि यासाठी तुम्ही सत्ता असो किंवा नसो आपण कार्यरत आहात आणि अनेक चांगल्या कल्पना तुम्ही राबवलेल्या आहेत, सत्यात उतरवलेल्या आहेत. तर या सगळ्या उपाध्यक्ष पदाचा जो आपल्याला आता बहुमान मिळालेला आहे, उपाध्यक्ष पद मिळालेलं आहे, जबाबदारीचं पद आहे, या संदर्भात काय सांगाल? नाही, मी सर्वप्रथम प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपले नेते आमचे कोकणाचे नारायण राणे साहेब आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांचे प्रथम मनापासून आभार मानतो की त्यांनी ही जबाबदारी माझ्याकडे दिली आणि त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला, त्याबद्दल मी प्रथम त्यांचे आभार मानेन. या संपूर्ण वाटचालीमध्ये एक फार मोठी गोष्ट आहे की कोकणचा किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा शाश्वत विकास या गोष्टीवर आपण पहिल्यापासून लक्ष दिलेलं आहे आणि या पद्धतीनं आपण अनेक उपक्रम राबवलेत. याबद्दल काय सांगाल की कशा पद्धतीनं आपण ह्या सगळ्या गोष्टीची अगदी जनसामान्यांपर्यंत जाऊन या सगळ्या गोष्टींची पेरणी केली आणि हे उपक्रम सक्सेस केले? मी सहजपणे भारतीय जनता पार्टीचा प्रवास बघितला तर एक लक्षात येईल की केडर बेस्ड ऑर्गनायझेशन टू मास बेस्ड ऑर्गनायझेशन असं तिचं रूपांतर झालेलं आहे. सुरुवातीच्या कालखंडामध्ये केडर बेस्ड आमचं ऑर्गनायझेशन होतं ना, की आमचे त्या ठिकाणचे नेते जे होते त्यांनी आपल्या ताकदीवर भारतीय जनता पार्टी जिवंत ठेवलं. म्हणजे राणेंच्या वादळामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीकडे 4 मोठ्या ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात होत्या. म्हणजे राणेसाहेब सत्तेत असताना म्हणजे बांधा ही सगळ्यात मोठी ग्रामपंचायत, फोंड्यासारखी ग्रामपंचायत असेल, जामसंड्यासारखी ग्रामपंचायत असेल किंवा नेरूर सारखी ग्रामपंचायत, म्हणजे आम्ही तोपर्यंत केडर बेस होतो हे आम्ही नम्रपणे मान्य करतो. पण नंतरच्या कालखंडामध्ये रवींद्र चव्हाण साहेबांची यामध्ये जिल्ह्यामध्ये एंट्री झाल्यानंतर भारतीय जनता पार्टी हा मास बेस व्हायला लागला आणि मला तो प्रवास बघताना खूप आनंद वाटतो. मी नेहमी जी लोकांना मोठी मोठी पदं मिळाली त्यांच्यामध्ये मला बघतो की त्यांच्यामध्ये की भारतीय जनता पार्टीचं स्वप्न होतं की शतप्रतिशत भाजप आणि ते आता पूर्णत्वास देताना आम्हाला दिसते. त्यामुळे त्याचं एक समाधान मिळते आणि मला खात्री आहे की जी स्थिती सिंधुदुर्ग जिल्ह्याची आहे ती स्थिती ह्याची असणार आहे, रत्नागिरी जिल्ह्याची सुद्धा याच्या पुढे असणार. रत्नागिरी जिल्हा सुद्धा भारतीय जनता पार्टी शतप्रतिशत लवकरात लवकर होईल. आपण जे उपक्रम राबवलेत मास म्हणजे अगदीच समाजाच्या तळागाळात जाऊन जे राबवलेत उपक्रम, त्यामध्ये फार चांगल्या उपक्रमांचा उल्लेख करता येईल. त्यामध्ये हळद क्रांती असेल, ज्यामध्ये दुग्ध क्रांतीचा उल्लेख करता येईल. यासाठी कशा पद्धतीने आपण प्रयत्न केलेत? आपण हळद क्रांतीपासून सुरुवात करूया. म्हणजे मी मान्य करीन एक गोष्ट की आपल्या लक्षात आलं असेल की निवडणुकीच्या वेळेला मतं विकत घेऊन निवडणूक जिंकता येत नाही. मतदाराला शेवटच्या क्षणापर्यंत आपलं चिन्ह आणि आपला पक्ष दिसला पाहिजे. आणि त्यामुळे आताही मी बघतोय मुंबई महानगरपालिकेचे सगळे नगरसेवक चिंतेत आहेत. कारण का वर्षभर गॅप पडलाय आणि वर्षभरानंतर त्यांना मतदारांच्या समोर जायचंय. वर्षभर त्यांना म्हणजे स्थगिती असल्यामुळे, निवडणूक नसल्यामुळे ते नगरसेवक नाहीयेत आणि त्याच्यानंतर त्यांना निवडणुकीला जायचं. त्यामुळे मी नेहमी म्हणतो की योजना किंवा बायोलॉजिकल सिम्बॉल्स आहेत हे लोकांपर्यंत तुम्हाला पक्ष आणि तुमचं चिन्ह सतत दिसलं पाहिजे. हळद क्रांती सुद्धा असाच विषय होता की पहिल्या वर्षी आम्ही 25 टन मागवलं, दुसऱ्या वर्षी 25 टन मागवलं, नंतर 10 टन हळद बियाणं मागवलं. आता या वर्षी कदाचित आम्हाला 7-7.5 टन हळद बियाणं लागले, कारण जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात हळदीचं बियाणं लोकांकडे स्टॉकमध्ये आहे. म्हणजे दरवर्षी बियाणं वाढत जाते आणि जी कल्पना आम्ही मांडली होती की बियाण्यांची ते बँक तयार झाली पाहिजे, ही कल्पना सत्यात उतरली आणि लोकांना जेव्हा जेव्हा आमची हळद दिसते तेव्हा तेव्हा त्यांना भारतीय जनता पार्टी आठवते. जेव्हा जेव्हा त्यांना कोंबडी दिसते अंड्याच्या गावातली तेव्हा तेव्हा त्यांना भारतीय जनता पार्टी आठवते. जेव्हा जेव्हा त्यांना
मिलेट किंवा भरड धान्य दिसतील तेव्हा तेव्हा त्यांना भारतीय जनता पार्टी आठवणार. जेव्हा जेव्हा त्यांना वेगवेगळ्या योजना दिसतील की किसान सन्मान योजना असेल, उज्ज्वला गॅस असेल, आणि त्या योजना जेव्हा समोर येतील तेव्हा त्यांना लक्षात ही भारतीय जनता पार्टीने दिलं. आणि हे जे काम आहे ना, हे काम सगळ्यात जास्त महत्वाचं असतं. मतदारांना शेवटपर्यंत आपलं चिन्ह आणि आपला पक्ष हा लक्षात राहणं, आणि ते काम भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता या ठिकाणी प्रामाणिकपणे करतोय. आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळ्यांचं मिळून मोठं योगदान आहे असं मला वाटतं. अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं. हळद क्रांतीचं तुम्ही सांगितलं, पण आता दुग्ध क्रांतीच्या माध्यमातून आपण एक इतिहास रचणार आहोत सिंधुदुर्गवासी. तर या संदर्भात काय सांगाल? हे मी खरं म्हणजे चव्हाण साहेब आणि राणे साहेबांचं आभार मानेन की ज्यांनी माझ्याकडे जिल्हा बँकेची उपाध्यक्ष अशी जबाबदारी दिली त्यांना. आणि जेव्हा मी आणि मनीष दळवी दोघं जणींनी जिल्हा बँकेचं धुरा सापाळली, तेव्हा जिल्ह्यामध्ये गोकुळच्या माध्यमातून जे दुधाचं संकलन होतं ते संकलन 13,000 लिटर होतं. मागच्या वर्षभर आम्ही जिल्हा बँकेने खूप चांगले प्रयत्न केले. जवळजवळ 527 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना आम्ही दुधाळ जनावरं खरेदी करून दिली, त्यांना कर्ज पुरवठा केला, आणि जिल्ह्यामध्ये नवीन 1,000 जनावरं आम्ही दुधाळ जनावरं आणली. त्याचा परिपाठ असा आहे की 13,000 लिटरवर जानेवारीमध्ये असणारं दूध आज मार्च मध्ये सुद्धा जिथे दूध कमी होतं अशा वेळेला सुद्धा 28,000 लिटर दूध गोकुळ कलेक्ट करत आहे. आणि आमचं टार्गेट आहे की पुढच्या वर्ष 2 वर्षामध्ये हे लाखभर लिटर दूध हे आमच्या जिल्ह्यामध्ये येण्याची गरज आहे. मी सिंधू आत्मनिर्भर अभियानाच्या माध्यमातून नेहमी सांगतो, जिल्ह्याची जी गरज आहे ही जिल्ह्यातच पूर्ण झाली पाहिजे. रोज 5 लाख अंडी आमच्या जिल्ह्यात येत असतील तर आमच्या जिल्ह्यामध्ये अंडी तयार झाली पाहिजे. आमच्या जिल्ह्याला एवढं चिकन लागत असेल तर सांगली सातारा येत असेल तर आमच्या जिल्ह्यामध्ये चिकन तयार झालं पाहिजे. आमच्या जिल्ह्याने गेल्या वर्षी तांदळाचं बंपर उत्पादन केलं, आमचा तांदूळ बाहेर गेला. अशा पद्धतीने प्रोग्रेस झाला पाहिजे. नुसतं आंबा आणि काजूवर आपली अर्थव्यवस्था तरणार नाही. त्यासाठी अलाइड्स आपण स्वयं आत्मनिर्भर होण्याची गरज आहे. म्हणजे एखाद्या मार्केटची इकॉनॉमी जी आहे ना, त्या मार्केटमध्ये त्या ग्राहकाची क्रयशक्ती किती आहे त्याच्यावर ठरते. मी मला देवगड मधलं मार्केट आठवतं, आणखी कणकवली मार्केट आठवतं. ज्या मार्केटमध्ये स्वतः त्याच मार्केटमध्ये खरेदी करण्याची क्षमता आहे ते मार्केट स्ट्रॉंग होतं. म्हणजे सिंधू आत्मनिर्भर अभियानाची कन्सेप्टच आहे की आपल्या जिल्हा हा स्वयंपूर्ण झाला पाहिजे, आत्मनिर्भर झाला पाहिजे. आणि त्यासाठी या वेगवेगळ्या कल्पना आम्ही राबवतो आणि हळूहळू यशस्वी होतात असं मला वाटतंय. एक या सगळ्या वाटचालीमध्ये म्हणजे एक पत्रकार म्हणून माझं निरीक्षण असं आहे की आपण आतापर्यंत ज्या काही योजना राबवल्या, घोषणा कमी आणि प्रत्यक्ष कृती जास्त, अशाच पद्धतीने आपल्या सगळ्यांचा हा एक सगळी वाटचाल सुरू आहे. आणि या सगळ्यामध्ये रवींद्र चव्हाण जे आपले पालकमंत्री आहेत त्यांचं फार मोठं सहयोग. त्यांनी मध्यंतरी निधी पण आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने दिला. नुकतंच सावंतवाडीसाठी पाणी योजनेसाठी पण त्यांनी चांगला निधी दिला. या सगळ्या नेतृत्वाच्या ह्याच्यामध्ये काय म्हणजे कशा पद्धतीने आपण काम करत आहात, आणि रवींद्र चव्हाण पालकमंत्री झाल्यापासून कशा पद्धतीने हे सगळे बदल घडले? मी तुम्हाला म्हणजे चव्हाण साहेब 2014 मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्यांनी एंट्री केली आणि त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टी केडर बेस टू मास बेस ट्रान्सफर व्हायला सुरुवात झाली. आणि गेल्या 7-8 वर्षातला जर तुम्ही सहजपणे ग्राफ बघितला तर आम्ही वेगवेगळे उपक्रम करतोय की त्या उपक्रमाद्वारे लोकांमध्ये आम्हाला मिसळता येईल. म्हणजे लॉकडाऊन मध्ये आम्ही रवींद्र चव्हाण साहेबांच्या माध्यमातून आपण गोड्या पाण्यातील माशांचा मत्स्य महोत्सव केला. खरं म्हणजे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना आहे, त्यामध्ये 19,000 कोटी रुपये आलेले आहेत. आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे येणार आहेत, पण आपल्या जिल्ह्यामध्ये लाभार्थीच तयार होत नाही. मी नेहमी सांगतो की रवींद्र चव्हाण साहेब हे आमच्यासाठी प्रयोगशाळा आहे. म्हणजे त्यांचं केसरी मधलं फार्म हाऊस हा आमची प्रयोगशाळा आहे. त्या ठिकाणी आम्ही अनेक प्रयोग राबवतो आणि ते जे प्रयोग तिथे करतात ते लोकांनी करावे अशी त्यांची कल्पना असते. त्यांनी मिरी आणली, बुशमिरीचा प्रयोग केला. गोड्या पाण्यातले मासे त्यांनी आधी स्वतः लावले, केले आणि नंतर लोकांना की करा म्हणून. म्हणजे असे अनेक प्रयोग जे आहेत ते प्रयोग आम्ही केसरीमध्ये करत असतो आणि ते भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवाय म्हणून आम्ही सगळे कार्यकर्ते प्रयत्नशील असतो. रस्ते, वीज ह्याच्या व्यतिरिक्त आम्ही वेगवेगळ्या कल्पना केल्या. म्हणजे चव्हाण साहेब नेहमी सावंतवाडीतनं ट्रेननी जातात. आता खरं बघायला गेलं तर सावंतवाडी शहर हे म्हणजे विस्तारण्याच्या काही मर्यादा आहेत, जागा शिल्लक राहिली नाही. आणि मळगाव, तळवडे, होडावड्यापर्यंत शहर विस्तारत आहे. त्यामुळे त्यांनी पहिल्या मनात आलं की या सावंतवाडीचा न्यू सावंतवाडी असा प्लॅन तयार करण्याची गरज आहे. तिथे एक सबस्टेशन पाहिजे, तिथल्या पाण्याची व्यवस्था पाहिजे, नवीन शहर डेव्हलप होते असा म्हणून त्याचा सावंतवाडीचा विचार केला पाहिजे. किंवा कोकण रेल्वेच्या सगळी स्टेशन्स आहेत
पण स्टेशनकडे कनेक्ट होणारे सगळे मार्ग आहेत ना ते अत्यंत खराब आहेत. ओरल स्टेशनकडचा मार्ग तुम्ही रोड बघितला असेल किंवा राजापूरकडचा बघितला असेल, हे खराब आहे. हे सगळे रस्ते हायवेला कॉन्क्रीट रस्त्याने जोडले पाहिजे, अशा प्रकारची डेव्हलपमेंटची कल्पना त्यांनी आणली. किंवा तीर्थक्षेत्र सगळी जी आहेत, ही तीर्थक्षेत्र आहे, ती तीर्थक्षेत्र पर्यटकांना येण्यासाठीचं मोठं साधन. या तीर्थक्षेत्राकडे जाणारे रस्ते आहेत, ते रस्ते डेव्हलप झाले, चांगले घाट रस्ते झाले पाहिजे. सह्याद्रीचा जो पट्टा सगळा आहे, या सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये जवळजवळ 500 पोल्ट्री आपल्याकडे आहेत. आणि जर एखादा स्लॉटर हाऊस त्या ठिकाणी झालं तर 500च्या पोल्ट्री आपण 1000 पोल्ट्री पर्यंत नेऊ शकतो. किंवा त्यांच्या संकल्पनेप्रमाणे आम्ही ज्या विषयावर मानतो की काजू बोंडू, जो 22 लाख मेट्रिक टन काजू बोंडू हा वाया जातोय, आणि त्याच्यावर जर प्रोसेस केली, त्याच्यावर काही बाय प्रोडक्ट तयार केली, तर काजू बोंडूला आपण 3 ते 5 रुपये ऍडिशनल दर देऊ शकतो. म्हणजे 1 किलो काजूला आपण 30 ते 50 रुपये ऍडिशनल दर देऊ शकतो. तर आपण जागतिक मार्केटची कॉम्पिट करू शकतो. अशा प्रकारे डेव्हलपमेंटच्या वेगळ्या कल्पना, म्हणजे जी सावंतवाडीची नळपाणी योजना आहे, ही योजना देवेंद्र फडणवीस यांनी बबन साळगावकर नगराध्यक्ष असताना आली, पण त्याचे जे 5% निधी भरायचा होता, तो निधी भरायला दीपक केसरकरांनी दिला नाही. का? तर त्याचं क्रेडिट बबन साळगावकरांनी. आमच्या सगळ्या नगरसेवकांना जेव्हा रवींद्र चव्हाण सांगितले की तुम्ही भांडा आणि हे 5% भरून घ्या, आणि ते 5% भरून घेतले, म्हणून ही 57 कोटीची नळपाणी योजना येते. 57 कोटी नळपाणी योजना देवेंद्रजींनी आणली, पण ती करण्यासाठीचा जो प्रयत्न आहे, जो आहे तो आमच्या तात्कालिक नगरसेवकांनी भांडले आहेत. ते भांडले आहेत तिथे, बबन साळगावकर हतबल झाले. अशा सारख्या वेगळ्या कल्पना की ज्या कल्पना कोणी राबवल्या नाहीत. म्हणजे सिंधुदुर्ग किल्ल्यावर किल्ला बघण्यासाठी एक दोन बोटी आहेत, चांगल्या बोटी असल्या पाहिजे, ही कल्पना चव्हाण साहेबांनी राबवली जात नाही. तो आता राणे साहेबांचं मंत्रिपद आहे, त्या मंत्रिपदाच्या माध्यमातून अनेक रोजगार आमच्या जिल्ह्यात येणार आहे, मोठा हब आमच्या जिल्ह्यामध्ये होणार आहे. आणि त्यासाठी बँकांना ते प्रिपेअर्ड केलं पाहिजे. जिल्हा बँक म्हणून आम्हाला राणे साहेबांनी आदेश दिले की केंद्रातल्या सगळ्या स्कीम ज्या MSMEच्या त्या तुमच्या बँकेत झाल्या पाहिजे, आणि त्या आम्ही राबवतो. म्हणजे आमच्याकडे जिल्ह्याला जी मंत्रिपदं मिळाली आहेत, त्या मंत्रिपदाचा चव्हाण साहेबांचा, राणे साहेबांचा उपयोग करून घेण्याचं काम भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता या ठिकाणी करतोय. त्यामुळे हे सगळं यश दिसतंय. तुमची या सगळ्या संपूर्ण वाटचालीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने भाजपची गरुजेप सुरू आहे. या कोकणामध्ये किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपण ज्या पद्धतीनं स्टेबल होतोय आणि पुढे जातोय, तर या सगळ्या गोष्टीमध्ये आज एक महत्वाचं पद आपल्याकडे आलेलं आहे, राज्याचं उपाध्यक्ष पद आलेलं आहे. तर या पदाची जबाबदारी आणि यापुढे या पदाच्या माध्यमातून आपण काय करण्याचा संकल्प केला? मला एवढं माहितीये की 2024च्या सगळ्या निवडणुका भारतीय जनता पार्टीला जिंकायच्या आहेत, आणि त्यासाठी ही सगळी तयारी चालू आहे. आणि त्या स्पीडला मी धावू शकतो म्हणून माझ्याकडे कदाचित जबाबदारी आली असेल त्यात. कारण खूप मोठ्या स्पीडने धावावं लागणार आहे, प्रवास करावा लागणार आहे, कार्यकर्त्यांना कॉन्फिडन्स द्यावा लागणार आहे, लोकप्रतिनिधी जिंकून आणावे लागणार आहेत, एकमेकांमधलं वातावरण जे आहे ते हेल्दी वातावरण ठेवावं लागणार. या सगळ्या गोष्टीची कसरत आहे, आणि ती कदाचित मी करू शकतो हे असल्यामुळे माझ्याकडे कदाचित ती जबाबदारी दिली आहे. पण मला एवढं माहिती आहे की या जबाबदारीचं भान आहे की किती काळजीपूर्वक गोष्टी केल्या पाहिजे, कशा केल्या पाहिजे. कारण या बरोबरीने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नितेशजी असतील, निलेशजी असतील, प्रमोदजी जठार आहेत, राजन तेली आहेत, किंवा रत्नागिरीमध्ये दीपकजी पटवर्धन असतील, बाळ माने असतील, असे मोठे मोठे नेते आहेत की ज्यांनी अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीचं काम केलेलं आहे. या सगळ्याचा समन्वय साधत ही जबाबदारी पार पाडायची, याची जाणीव मला 100% आहे. आणि आगामी ज्या विधानसभेच्या निवडणुका आहेत, त्याच्या अगोदर येणाऱ्या जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत, नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत, या निवडणुका भारतीय जनता पार्टी संघटनात्मक ताकदीच्या जोरावर आम्ही जिंकणार आहोत. आणि त्याची तयारी आम्ही गेले 2 वर्ष करतो. लोकसभा प्रवास योजनेच्या द्वारे किंवा समर्थ बूथ अभियानाच्या द्वारे. आणि आमचे कार्यकर्ते खूप ताकदवान कार्यकर्ते आहेत. म्हणजे एक कार्यकर्ता गुणवान कार्यकर्ता आमचा आहे, आणि त्याला दिलेलं प्रत्येक मिशन तो आपल्या ताकदीने पूर्ण करतो. म्हणजे मी नेहमी कौतुक करतो महेश सारंग यांचं, की महेशनी समर्थ बूथ अभियानचा त्याला प्रमुख केला. मी लोकसभेचा प्रमुख होतो, पण ज्या स्टाईलने त्यांनी समर्थ बूथ अभियान राबवलं, 1+30 एक बूथ आणि 30 कार्यकर्ते, त्याचं नियोजन केलं. आम्ही जवळजवळ 80% पेक्षा जास्त बूथवर समर्थपणे पोहोचलो. हे महेश सारखा कार्यकर्ता असेल, की प्रभाकर सावंत सारखा कार्यकर्ता की जो संघटनात्मक गोष्टीची जाण आहे. त्यात आमची शक्ती केंद्र असतील आणि त्या ठिकाणी आमच्या नेत्यांनी केलेले प्रवास असतील, म्हणजे निलेश राणे असतील, नितेश राणे असतील, खालपर्यंत बूथ लेवलवर त्यांनी प्रवास सुरू केलेले आहेत. म्हणजे त्यांच्या बैठका सुरू झाल्या आहेत. कुठल्याही संघटनेमध्ये असं होत नाही.
आम्ही आमचा कार्यकर्ता एक दिवस सुद्धा स्वस्थ बसायला देत नाही. त्याला रोज काहीतरी काम दिलेलं असतं आणि ते काम आमचे नेते मंडळी खाली राबवतात. त्यामुळे मी नेहमी सांगतो, भारतीय जनता पार्टी पैशाने निवडणूक जिंकत नाही. भारतीय जनता पार्टी संघटनात्मक ताकदीच्या जीवावर निवडणूक जिंकते आणि त्यामुळे आम्हाला एवढं मोठं यश मिळतं. आणि मला खात्री आहे की भविष्यामध्ये लोकसभा असेल, 6च्या 6 विधानसभा असतील, रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या, या सगळ्या ठिकाणी आम्हाला चांगलं यश नक्की मिळणार आहे. अगदी बरोबर. या सगळ्या निवडणुका आपल्याला जिंकायच्या आहेतच, पण मी आणखीन एक तुम्हाला पुढे जाऊन एक पाऊल पुढे टाकून प्रश्न विचारतो. मला माहित नाही तो प्रश्न संयुक्तिक असेल की नाही, पण कोकणातले बरेच आपले जे आहेत मतदार किंवा कोकणातले बरेच कोकणवासी आहेत की जे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी फार महत्वाची भूमिका बजावतात. त्या संदर्भात सिंधुदुर्ग भाजपची भूमिका काय असेल? हे राणे साहेब आल्यानंतर मी म्हणजे जर 2014ची आकडेवारी जर तुम्ही बघितली भारतीय जनता पार्टीच्या, म्हणजे त्या वर्षी आम्ही भारतीय जनता पार्टीने स्वतःच्या ताकदीवर 288 ते 288 जागा लढवली आणि त्यामध्ये मुंबईमधल्या ज्या 42 जागा आहेत, त्या 42 जागांमधल्या 7 ते 8 जागा आम्ही ना काही शे मताने हरलो. म्हणजे भांडूप सारखी जागा आहे ज्यात मनोज कोटक आता खासदार आहेत, ते मनोज कोटक फक्त 500 मतांनी हरले. मधु चव्हाण जे भायखळ्यामध्ये आहेत ते सुद्धा 700 मतांनी हरले. आमच्या जोगेश्वरी मधली सीट असेल किंवा आमची परेल मधली सीट असेल, अशा काही थोडक्या मतांनी गेल्या सीट ज्या आहेत त्या. आणि तेव्हा जेव्हा अभ्यास केला तेव्हा लक्षात आलं की कोकणी मतं जी आहेत ती कोकणी मतांच्यामुळे ह्या सीट आमच्या पडल्या. आणि जर आता मला पूर्णपणे खात्री आहे की आशिष शेलार साहेब असतील किंवा राणे साहेब असतील, नितेश राणे तर आता कोर टीम मध्ये आहेत मुंबई महानगराच्या, त्यामुळे आताची गणितं जी आहेत ती गणितं सगळी बदलतील. आणि आम्हाला नक्कीच माहिती आहे की राणे साहेबांचा प्रभाव हा मुंबईच्या मतांवर 100% असतो. आणि भांडूप आणि मुंबईमध्ये मोठे झालेले रवींद्र चव्हाण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री झालेले आहेत, त्यांना नस माहिती आहे त्या सगळ्या एरियाची. त्यामुळे याचा परिणाम मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत 100% होईल की या सगळ्या विषयाचा परिणाम. आणि त्याला यश तुम्हाला दिसेलच की या निवडणुकीत कसं यश मिळेल. त्यातनं अंगणेवाडी जी जत्रा आहे त्या जत्रेमध्ये सभा केली आम्ही भारतीय जनता पार्टीने. ती सभा करण्याचं कारणच होतं की आमचं किती मोठं विराट रूप सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झालंय ते चाकरमान्याने समजावं आणि ते दाखवण्याचा प्रयत्न केला. म्हणून ती मोठी 20-25 हजाराची सभा रवींद्र चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली केली की आम्ही काय करतो आणि ह्याचा इम्पॅक्ट हा मुंबईत मिळावा, यासाठी तो प्रयत्न होता. आणि मला खात्री आहे की हा इम्पॅक्ट आम्हाला आगामी निवडणुकीत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम्हाला मिळेल आणि आम्हाला चांगलं यश, कधी नाही मिळालं असं चांगलं यश मुंबई महानगरपालिकेमध्ये आणि पुढच्या विधानसभेमध्ये मुंबईमध्ये मिळेल. अतुलजी, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुढच्या कार्यासाठी, आणि आपण वेळ दिलात आणि आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल मी तुमचा आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर.